नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात चर्चेचा विषय आणि विषयाची चर्चा, जिथे आपण मोठमोठे विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. आजचा विषय फक्त बातमी नाही, हा आपल्या खिशाशी आणि भविष्याशी जोडलेला विषय आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत जे काही घडतंय त्याचा आपल्या पैशांवर कसा परिणाम होतोय हे आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आपल्याला पण असं वाटतंय का, पगार तर तोच आहे पण खर्च मात्र दुप्पट झालाय? भाजी महाग, पेट्रोल महाग, वीज बिल महाग आणि आता जगभरात या ट्रेड टॅरिफच्या युद्धामुळे अजून एक मोठा धोका तयार होतोय. पण नेमकं हे सगळं होते तरी कशामुळे आणि आपण आता काय करायला हवं? ही आर्थिक ओढाताण आज प्रत्येक घरातली रोजचीच गोष्ट झाली आहे, नाही का? भाग 1. महागाई आणि रुपयाची घसरण. सोप्या भाषेत सांगायचं तर काल 100 रुपयांत जे मिळायचं आज त्यासाठी 130 रुपये द्यावे लागत असतील तर त्यालाच महागाई म्हणतात. म्हणजे आपल्या पैशाची ताकद कमी होतीये. आता हा आकडा बघा, 95 रुपये 40 पैसे. महाराष्ट्र टाइम्सच्या ताज्या अहवालानुसार मध्य पूर्वेतील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे भारतीय रुपया अमेरिकन डॉलरसमोर या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. साहजिकच यामुळे आपले आयात बिल वाढते आणि कच्चं तेल, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या रोजच्या गोष्टींसाठी आपल्याला जास्त किंमत मोजावी लागते. आता हे सगळं कसं घडतं याची एक साखळीच आहे. सगळ्यात आधी जागतिक पातळीवर तेलाचा तुटवडा निर्माण होतो आणि किमती वाढतात. आता डिझेल महाग झालं म्हणजे ट्रान्सपोर्ट महाग, आणि ट्रान्सपोर्ट महाग म्हणजे साहजिकच बाजारात येणारा टोमॅटो, दूध किंवा इतर जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांसाठी अधिक महाग होतात. अगदी सोपं गणित आहे. भाग 2. अन्न आणि ऊर्जेचे दर. घरात कोणती गोष्ट सर्वात जास्त महाग झाली आहे? भाजी, पेट्रोल की वीज बिल? आणि हे काय माझं वैयक्तिक मत नाही बरं का. RJPNच्या एका पीअर रिव्ह्यूड शैक्षणिक अभ्यासातून हे पुराव्यानिशी स्पष्ट झालंय की क्रूड ऑइल आणि LPG गॅसच्या किमतींचा भारतातील मध्यमवर्गीय अन्न महागाईवर थेट आणि खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे गाडीतलं इंधन आणि ताटातलं अन्न हे अर्थशास्त्राच्या भाषेत एकमेकांशी अगदी घट्ट जोडलेले आहेत. भाग 3. ट्रेड टॅरिफ म्हणजे नेमकं काय? आता इथे एक नवीन शब्द येतो, ट्रेड टॅरिफ. हा जागतिक अर्थकारणातला असा शब्द आहे जो सध्या जगातील राहणीमानाचा खर्च अगदी गुपचूप बदलतोय. सोप्या उदाहरणासह सांगायचं तर ट्रेड टॅरिफ्स म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तूंवर लावलेला अतिरिक्त कर. समजा बाहेरून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सवर अचानक जास्त टॅक्स लागला तर बाजारात मिळणारे मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांच्या किमती रातोरात वाढतात. अमेरिकेसारख्या देशाने लावलेल्या नव्या टॅरिफमुळे सध्या जगभरातल्या आयात निर्यातीवर असाच मोठा परिणाम होत आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल काही तात्पुरता नाहीये. थॉम्सन रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार 76% जागतिक व्यापार तज्ज्ञांचं असं ठाम मत आहे की हे नवीन टॅरिफ आता कायमस्वरूपी राहणार आहेत. याचा अर्थ कंपन्यांना त्यांच्या व्यवसायात मोठे बदल करावेच लागतील आणि हा वाढीव खर्च शेवटी सर्वसामान्य ग्राहकांनाच भरावा लागणार आहे. मोठ्या देशांच्या निर्णयांचा परिणाम आपल्यासारख्या सामान्य माणसांवर नक्कीच होतो, हे यातून स्पष्ट दिसतंय. भाग 4. जागतिक युद्धांचा परिणाम. या आर्थिक संकटाची मूळ कारणं समजून घ्यायची असतील तर आपल्याला जरा मोठ्या घडामोडींकडे बघावं लागेल. SBIचा 2026चा अहवाल आणि ORFच्या विश्लेषणानुसार रशिया-युक्रेन युद्धामुळे तेल आणि गॅस सप्लायवर मोठा परिणाम झालाय. मध्य पूर्वेत तणाव वाढल्याने क्रूड ऑइलचे भाव गगनाला भिडत आहेत. आणि यात भर म्हणून हवामान बदल, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी. 2026मध्ये एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेती उत्पादनाला मोठा फटका बसून अन्नधान्य आणखी महाग होण्याची दाट शक्यता आहे. भाग 5. सामान्य माणसावर होणारा थेट परिणाम. आता या सगळ्या जागतिक धोरणांचा आपल्यासारख्या सामान्य माणसावर काय परिणाम होतो? महागाईचा सर्वात मोठा फटका बसतो तो मध्यमवर्गीय कुटुंबांना, शेतकऱ्यांना, छोट्या व्यवसायांना आणि नोकरदार लोकांना. कारण खर्च वाढतो पण पगार त्याच वेगाने वाढत नाही. या नुकसानीची व्याप्ती पेन वॉर्टन बजेट मॉडेलच्या एका धक्कादायक अंदाजावरून लक्षात येते. टॅरिफ आणि महागाईमुळे एका मध्यम उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला त्यांच्या आयुष्यभरात तब्बल $22,000 इतके प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. हे खरोखरच चिंताजनक आहे. वय किंवा उत्पन्न गट कोणताही असो, सर्वच कुटुंबांना या टॅरिफचा फटका बसणार आहे. या आकडेवारीकडे जरा लक्ष द्या. 30 वर्षांच्या सर्वात कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीचे $16,000चे नुकसान, तर 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचेच खूप मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता या अहवालात वर्तवली आहे. कारण या आयातकारांचा बोजा सरतेशेवटी फिरून ग्राहकांच्याच माथी येतो. तसेच या महागाईचा फटका छोट्या आणि मध्यम व्यवसायांनाही खूप तीव्रतेने बसतो.
रिटेल आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रांसारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांना एक अवघड निर्णय घ्यावा लागतो. एकतर आपला स्वतःचा नफा कमी करायचा किंवा मग तो वाढलेला खर्च ग्राहकांकडून वसूल करायचा. आणि साहजिकच शेवटी हा वाढलेला खर्च थेट सर्वसामान्य ग्राहकांच्याच खिशातून जातो. भाग 6. भविष्यातील अंदाज आणि प्रक्षेप. सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की हे सगळे परिणाम कधी दिसायला लागतील. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे चेअरमॅन जेरोम पॉवेल यांनी एक अत्यंत महत्त्वाची टाईमलाईन दिली आहे. पहिल्या तिमाहीत व्यवसाय हा वाढलेला खर्च स्वतः सहन करतात, दुसऱ्या तिमाहीत उत्पादकांच्या किमती वाढायला लागतात आणि तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांसाठी ही महागाई सर्वोच्च पातळीवर पोचते. हे चक्र लवकरच आपल्या वास्तवात येऊ शकतं. आणि यातूनच निर्माण होते ती एक अत्यंत धोकादायक परिस्थिती, ज्याला मध्यवर्ती बँका वेज प्राइस स्पायरल म्हणतात. म्हणजे बघा, ऊर्जेचे दर वाढतात, त्यामुळे उदरनिर्वाह खर्च वाढतो. खर्च वाढला की कामगार पगारवाढीची मागणी करतात आणि तो वाढीव पगाराचा खर्च भरून काढण्यासाठी कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे दर आणखी वाढवतात. हे एक दुष्टचक्र आहे जे संपूर्ण अर्थव्यवस्थेला खिळखिळे करू शकते. आज प्रत्येक घरात एकच चर्चा आहे, इतका महाग झालंय, आता पुढे काय? पण लक्षात ठेवा, घाबरण्यापेक्षा या जागतिक बदलांबद्दल जागरूक राहणे आणि पूर्वतयारी करणे जास्त महत्त्वाचे आहे. जागरूक नागरिक हा कोणत्याही संकटाविरुद्ध पहिला बचाव असतो. जर ही चर्चा आपल्याला उपयोगी वाटली असेल तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत आणि कुटुंबापर्यंत नक्की शेअर करा, कारण माहिती असणं ही आजच्या काळात खूप मोठी ताकद आहे. अशाच सोप्या भाषेत मोठे विषय समजून घ्यायचे असतील तर चर्चेचा विषय आणि विषयाची चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढचा विषय कदाचित आपल्या आयुष्याशी अजून जास्त जोडलेला असू शकतो. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि शिकत राहा. Hey everyone, welcome to Charchecha Vishay. Don't forget to subscribe.